तर गुलाबराव पाटील यांची ही प्रतिक्रिया. महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. मुलींना मोफत शिक्षण. लोकांच्यासाठी तरतूद आहे. धान उत्पादकांसाठी आहे, कांदा उत्पादकांच्यासाठी आहे, सोयाबीन उत्पादकांच्यासाठी आहे, कापूस उत्पादकांच्यासाठी आहे. या सगळ्या घटकांना वेगवेगळ्या सवलती देणारा हा अर्थसंकल्प आहे. वय वर्ष 21 ते वय वर्ष 60 इथपर्यंत असणाऱ्या महिला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीचा सरकारनं मानलेला आहे. राज्यातल्या जनतेनं या अर्थसंकल्पाचं स्वागत केलेलं आहे. नक्कीच, पण उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणतात की जसं लाडकी बहीण योजना आणताय निवडणुकीच्या धर्तीवरती, तसंच लाडका भाऊ ही योजना सुद्धा, लाडका मुलगा ही योजना सुद्धा आणली पाहिजे. युवकांच्यासाठी आहे. तुम्ही ना भावाचा विचार केला, त्यांनी ना बहिणीचा विचार केला, ना कधी मुलाचा विचार केला. त्यांनी काय केलं? त्यांच्या काळामध्ये झालं काही? त्यांच्या काळामध्ये कुठल्या योजना आल्या नाहीत अशा. आम्ही धाडसानं आणल्या ना. आम्ही शेतकऱ्यांसाठी आणल्या, महिलांच्या माता भगिनींच्यासाठी आणल्या. युवा प्रशिक्षण योजना मुलांच्यासाठी आहे ना महाराष्ट्रामध्ये आपण आणलेली. त्यामुळं एका वाक्यात सांगायचं झालं तर स्वतःकडे सरकार असताना, स्वतःकडे नेतृत्व असताना जे करू शकले नाहीत त्यांना आम्ही केलेलं आता बघवत नाही. त्याच्यामुळं त्यांना पोटशूळ उठलेला आहे की आपण करू शकलो नाही आणि ह्या लोकांनी केलं, याचं दुःख त्यांना वाटतंय. त्याच्यामुळे ते नाहक टीका करतात. पण महाविकास आघाडीची आता बैठक सुद्धा सुरू झाली आहे. स्वतः उद्धव ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत, नाना पटोले, जयंत पाटील आहेत. कसं पाहता? त्यात काय विशेष? सरकारला घेरायची तयारी होती. करू दे ना, आमचं उत्तर द्यायची तयारी आहे. आता काय घेरताय म्हणावं? आज एवढा चांगला अर्थसंकल्प आलाय. आता जनतेच्या दारात जेव्हा हे महाविकास आघाडीवाले जातील ना, जनता ह्यांना प्रश्न विचारेल की ह्यांनी केलंय महायुतीवाल्यांनी, तुम्ही का करू शकला नाही? त्या उत्तर द्यायची तयारी ठेवा आणि नंतर आम्हाला घेरायचा विचार करा. गाजर दाखवले, गाजर दाखवणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका सुद्धा केली. त्यांना टीका करू द्या. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा अंमलबजावणी व्हायला सुरुवात होईल तेव्हा त्यांच्या